गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर आत्ता 9:13 झालेले आहेत. दोन आज काय 3 एक्सपायर आहेत. आज 3 एक्सपायर असल्यामुळे उद्या सुट्टी आहे, त्यामुळे उद्याची एक्सपायरी आज आहे. त्याचबरोबर बँक निफ्टीची जी मंथली एक्सपायरी ती आज आहे. निफ्टीची आजच एक्सपायरी असते गुरुवार असल्यामुळे. त्यामुळे सेन्सेक्सची उद्या सुट्टी असल्यामुळे आज 3 एक्सपायरी आहेत. पण ठीक आहे, स्टँडर्ड ट्रायंगल आपण करत नाहीये, त्यामुळे थोडंसं निवांत आता तुम्ही बघू शकता 2 मिनिटात मार्केट चालू होईल. जे काय आहेत स्विंगमध्येच आपले थोडीफार इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आपण, आणि त्यामध्येच थोडं प्रयत्न करू अजून कशी एज मिळवता येईल. कारण ज्या प्रकारचे दिवस आता चालू झालेत तर तिथं काय वाटतंय स्टँडर्ड ट्रायंगलचं? नाही, त्याचं अवघडचं, कारण दोन्ही साईडने प्रीमियम वाढतात बजेटच्या वेळेस. आयव्ही पण इन्क्रीज होते, आणि तिथं जरी घेतलं तरी दोन्ही साईडने प्रीमियम वाढून लॉस आहे. प्रॉफिट बनवू शकतो, पण त्याला खूप ऍडजस्टमेंट वगैरे आहेत, आणि तेवढी किटकिट करण्यापेक्षा स्विंगमध्ये थोडे दिवस टाकून ठेवलेले बरे आहेत पैसे. तर बघू आता, भेटू डायरेक्ट ट्रेडमध्येच. मार्केट चालू होईल आता 1 मिनिटात. चालतंय, ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो. तर आता 9:51 झालेले आहेत, आणि करंटली हा निफ्टीचा चार्ट आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर निफ्टी आज फ्लॅट ओपन झाले. फ्लॅट ओपनिंग नंतर थोडंसं आता एका साईडवेज झोनमध्ये, पण तरी पण विकनेस हायस्ट निफ्टीमध्ये. कदाचित हे ब्रेकडाऊन करून परत एकदा खालच्या लेवलपर्यंत निफ्टी जाऊ शकतं, आणि वरच्या साईडला मूव यायचं असेल तर हायर हायचं क्रिएशन करून हा वरचा जो आपला रेजिस्टन्स आहे 21,488 त्याला ब्रेक केलं पाहिजे निफ्टीने. अजून तर काय तसा मूव नाही आला, पण एक्सपेक्टेशन आहे की डाऊन साईडचं येऊ शकतो. आणि ओव्हरऑल आपल्या इक्विटीचं जर बघितलं तुम्ही तर टुडेज रिटर्नमध्ये तुम्ही बघू शकता 1900 पर्यंत गेला आपला प्रॉफिट. टोटल रिटर्नमध्ये 900 रुपये. आणि हे जे सगळे स्टॉक आहेत ते बघू शकता तुम्ही. तर आता बघू ह्याच्यामध्ये काय होतंय. आता हे PNL आपलं मायनसमध्ये गेलं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी जो फॉल आला होता मार्केटमध्ये. ही जी रॅली आली होती, तर ह्या रॅलीमध्ये परत एकदा आपलं PNL जे आहे 2.5% ते 3% ड्रॉडाऊन झालं होतं, पण परत एकदा सगळं कव्हर झालं आहे, आणि परत एकदा आता ऑलमोस्ट 0.60-70%च्या अप मूवमध्ये आलेलं आहे. तर बघू आता, चांगली रिकव्हरी तर दिली आहे, कारण स्टॉक पण आपले तसे तगडे होते. आणि आता भेटू आपण डायरेक्ट रूमवरती. नमस्कार मित्रांनो, 12:25 झालेले आहेत, आणि निफ्टीचा चार्ट घरून मगाशी एक ब्लॉक काढला होता छोटासा, आणि परत एकदा आता बघू शकता तुम्ही निफ्टी साईडवेज राहिले. साईडवेज नाही म्हणजे मोठे मोठे कॅन्डल आहेत, पण त्याच रेंजमध्ये वाजलेले आहेत 12:25 जसं मगाशी दाखवलं. आणि आकाश भाऊ आलेले आहेत या ठिकाणी. आज गुरुवार आहे, गुरुवारमुळे तो आलाय काहीतरी बनवायला, म्हणजे थोडक्यात पैसे उडवायला, आहे का नाही रे? किती उडवतं रे गुरुवारी येऊन आपले? मला जायचं लोणावळ्याला, मराठा आरक्षण. मग जा ना, ये ना जाऊन. ट्रेडिंग झालं आपण सगळे जाऊ. आणि आता ट्रेडिंग जर तुम्ही बघितलं, थांब रे आवाज येईल इकडे. तर सध्या जो मगाशी 1900 पर्यंत जे होल्डिंग गेलं तर आपलं, ते आता परत आलंय 227 रुपयावरती. इंट्राडे तर आपण काय केलं नाहीये, तर त्याचं रिझनच तुम्ही जर बघितलं तर HDFC बँक वगैरे हे स्टॉक जरा वीक आहेत, बँकिंग स्टॉक, त्यामुळे हे थोडंसं खाली आलं की जे 1900 प्रॉफिट होतं परत एकदा आता 250 रुपयापर्यंत झालंय टुडेज रिटर्न. आता साईडवेज राहिलंय, पण जोपर्यंत एक वरच्या साईडला मोठी रॅली बघायला नाही भेटत तोपर्यंत काय म्हणजे वरच्या साईडचं काय डायरेक्शन भेटणार नाही आपल्याला. तरी बघू. आणि या ठिकाणी बघू शकता आपण एक ओव्हरव्ह्यू क्रिएट केला होता. लोअर हायचं क्रिएशन होतं, त्यानंतर इथे एक ब्रेकआउट आला, आणि परत एकदा मार्केट खाली पडलं इथून. तर आता बघू पुढं काय होतंय, पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश, आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजचा हा निफ्टीचा चार्ट आहे, आणि चार्टचं थोडं अनालिसिस करून घेऊया आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणी कुठेही जाऊ नका, स्किप नका करू अजिबात मध्ये आधी व्हिडिओला. चार्ट जर तुम्ही ओव्हरऑल बघितला ना, तर सकाळी एक डाऊन साईडला चांगली मुवमेंट होती, पण हा जो ब्रेकआउट होता तर ब्रेकआउट नंतर कंटिन्युएशन नाही झालं. परत मार्केट वर गेलं, खाली गेलं. ह्या दुपारच्या फेजमध्ये एकदम पांचट साईडवेज मार्केट होतं, आणि त्यानंतर 3 वाजता अचानक एक वरच्या साईडला मुवमेंट. म्हणजे इथं काही प्राइस ॲक्शन नाही, लॉजिक नाही, काहीच नाही. हे अचानक मुवमेंट आलेली आहे वरती, ठीक आहे. तर अशा ठिकाणी आपण कॉल घेऊ, पुट घेऊ, असलं काही कुठं आपण करू शकत नाही. ओव्हरऑल जे काही प्राइस ॲक्शन होतं ते सकाळीच तुम्हाला बघायला भेटलं होतं, की लोअर हायचं क्रिएशन. जे काही ओव्हरऑल आजचा निफ्टीचा जो चार्ट होता ना, त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून सांगतो. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आधीमध्ये अजिबात स्किप करू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून टाका. तर आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो. तर काल एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तुम्ही, काल दुपारच्या फेजमध्ये मार्केटमध्ये अचानक हायर हायज आणि हायर लोचं क्रिएशन झालं. मार्केट अचानक पॉझिटिव्ह झालं होतं, ठीक आहे. वरच्या साईडला मार्केटने चांगली रिकव्हरी केली. एवढी पण नाही केली, कारण मार्केट त्याच्या आधी खूप पडलं होतं, आणि त्यानंतर एक थोडीशी रिकव्हरी आली मार्केटमध्ये, ठीक आहे. पडलं होतं म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर हे बघा, निफ्टी परवा एकदम खतरनाक पडलं, त्यानंतर काल एक थोडीशी रिकव्हरी आली.
आता आजच्या दिवसाची जी एक्सपेक्टेशन होती ती जर तुम्ही बघितली ना, तर आता 15 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती मी इथं जातो. 15 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती तुम्हाला काल पण मी सांगितलं होतं आपल्या वेबिनारमध्ये की एक डब्ल्यू पॅटर्नचं तुम्हाला इथं फॉर्मेशन दिसतंय. हे बघा, हे डब्ल्यू. तर ह्या डब्ल्यू पॅटर्नच्या फॉर्मेशन नंतर जे एक्सपेक्टेशन आपल्याला होते की मार्केटमध्ये एकतर गॅप अप झाली पाहिजे किंवा फ्लॅट ओपनिंग. तर आज जर बघितलं तुम्ही तर फ्लॅट ओपनिंग झाली, जास्त गॅप डाऊन होती, पण फ्लॅट ओपनिंग नंतर जे नको होतं तेच झालं. ते म्हणजे मार्केट डायरेक्टली खाली यायला सुरुवात झाली. आता तिथं निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झाले. आता खाली येताना तुम्ही बघितलं मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग नंतर पहिले 2 कॅन्डल जे आहेत ना, पहिले 2 रेड कॅन्डल, त्यानंतर बाईंगचा प्रेशर आला. बाईंगमध्ये जी ग्रीन कॅन्डल आली ना, तिने ह्या रेड कॅन्डलचा जो हाय आहे त्याला ब्रेक न करता परत एकदा खालच्या साईडला मुवमेंटम दिली. म्हणजे मार्केट सस्टेन कोणत्या साईडला होते, सरळ सरळ दिसतंय. लोअर लो आणि लोअर हायज क्रिएशन झालं. ठीक आहे. आता लोअर हायज क्रिएशन होताना डायरेक्टली आपण पुट बाय करू शकतो का? नाही करू शकत. कारण डायरेक्ट जर पुट घेतला तर मग डायरेक्ट तुमचा स्टॉप लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पुट बाय करण्यासाठी आहे ना कन्फर्मेशनची गरज आहे. कन्फर्मेशनची गरज कशी आहे? आता ज्या ठिकाणी लोअर लो आणि लोअर हायचं क्रिएशन होतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सपोर्ट क्रिएट होईल त्या सपोर्टच्या ब्रेकडाऊन नंतर आपण ट्रेड करू शकतो. सपोर्ट कुठं क्रिएट झालाय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता लोअर लो लोअर हायचं क्रिएशन झालं. हा एक सपोर्ट क्रिएट झाला. सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला, त्यानंतर एक मोठी तुम्हाला डाऊन साईडला रॅली भेटेल. ठीक आहे. आता डायरेक्टली ह्या कॅन्डलला जर तुम्ही अग्रेसिव्ह एंट्री घेऊ शकत नसाल तर तुम्हाला अजून एक सॉफ्ट एंट्रीसाठी काय, अजून एक हा दुसरा सपोर्ट तयार झाला. हा दुसरा सपोर्टचा पण ब्रेकडाऊन झाला. आता हा सपोर्टचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पण एक रॅली भेटली, पण ही रॅली एवढी मोठी नव्हती. 21,280 पासून ते 21,250 म्हणजे 30 पॉईंटची रॅली. म्हणजे प्रीमियमच्या चार्टवरचे फक्त तुम्हाला 15 पॉईंट कॅप्चर करता आले असते, जिथे की आपल्याला 1:1:2चा जो रिस्क रिवॉर्ड आहे तो आपला मॅच नाही होत. आणि हाच ओव्हरव्ह्यू तुमच्याबरोबर आपल्या लर्निंग ग्रुपवरती पण शेअर केला होता. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की लोअर लो आणि लोअर हायचं क्रिएशन झालंय, पण त्या ठिकाणानंतर परत एकदा मार्केटमध्ये हायर हायचं क्रिएशन झालं. आणि हायर हायचं क्रिएशन नंतर आपण जे बघतो रिव्हर्सल ट्रेडिंगसाठी ज्या कॅन्डलची गरज असते, नियरेस्ट आपला रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे. पण नियरेस्ट जो रेजिस्टन्स आपला ब्रेक झाला ती जर कॅन्डल बघितली तर ही कॅन्डल कोणती आहे? पॅराबॉलिक कॅन्डलला आपण एंट्री करू शकत नाही. कारण पॅराबॉलिक कॅन्डलला जर तुम्ही या ठिकाणी कॉल साईडला एंट्री केली तर लगेच इनिशियली रिव्हर्सल आला मार्केटमध्ये आणि परत मार्केट त्या ठिकाणी साईडवेज राहिलं. तर असं एक फसवणारं मार्केट तुम्हाला दुपारच्या फेजमध्ये बघायला भेटलं. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं जी काय प्राइस ॲक्शन यायची होती ना ती सकाळीच आली. जी काय लोअर लो लोअर हायचं क्रिएशन झालं ना ते सकाळीच झालं आणि त्यानंतर मार्केट दिवसभर राहिलं साईडवेज आणि त्यानंतर 3ला अचानक वरच्या साईडला मोमेंटम. त्यामुळे जी प्राइस ॲक्शन होती ती सकाळच्या फेजमध्ये तुम्हाला बघायला भेटली, जी की पुट साईडला थोडीशी होती. एक्सपेक्टेशन होती की कॉल साईडला मार्केट जाऊ शकतं, पण आपल्या एक्सपेक्टेशननुसार तर मार्केट काय चालत नाही. तर आता उद्याचं जर थोडं प्रेडिक्शन आपण जर केलं तर ज्या प्रकारे डाऊन म्हणजे एंडिंगला मूव्ह येतोय, काल पण आला होता आज पण आलाय, तर त्या प्रकारे जर थोडं गॅप अप फ्लॅट जर झालं, हायर हायचं क्रिएशन झालं तर परत एकदा तुम्हाला या लेवलपर्यंत टार्गेट बघायला भेटू शकतात 21,488. किंवा जर परत एकदा गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपन जाऊन जर लोअर लोचं क्रिएशन झालं तर परत एकदा मार्केट त्याच्या आधीच्या सपोर्टपर्यंत येऊ शकतं. कारण ह्या रेंजमध्येच मार्केट आता खेळतंय आणि या रेंजच्या बाहेर तर मार्केट गेलं नाही. जर गेलं तर बरं होईल, कारण त्यावेळेस आपल्याला प्राइस ॲक्शन चांगली बघायला भेटेल. आणि ओव्हरऑल काय नाही, हीच प्राइस ॲक्शन होती आज. आय होप की तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. नमस्कार मित्रांनो, तर आता डायरेक्ट 3:56 ब्लॉग चालू केलाय. थोडं आम्ही बाहेर गेलतो, एक रीलचं शूट करायचं होतं त्यामुळे जमलं नाही. आणि आता टुडेज रिटर्नमध्ये बघू शकता तुम्ही 700 रुपयावरती आलंय. मार्केट दाखवतो थोडं मी. आणि तिकडं आतमध्ये स्वयंपाक चाललाय. तू व्हिडिओ चालू झाला म्हणून आज जाऊन बसला का जनतेला दाखवण्यासाठी की मी किती कष्टाळू, मी किती काम करतो? लय सोजवळच झालाय जणू. हा जाऊ दे, करतंय कसं आता ब्लॉग चालू झाले की. तर मित्रांनो हा चार्ट बघू शकता. तर चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर सकाळी एक डाऊनफॉल नंतर तुम्ही नंतर बघितलं तर एक साईडवेज मार्केट तुम्हाला बघायला भेटलं. आता इथं जर तुम्ही बघितलं ना तर लोअर लो लोअर हायचं प्रॉपर क्रिएशन होतं, पण त्यानंतर ही जी लेवल आहे 21,260ला तर त्या ठिकाणी मार्केटने सस्टेन केल्यानंतर याला मल्टिपल टाइम टेस्ट केलं मार्केटने, पण याच्या खाली काही गेलं नाही. आणि त्यानंतर परत एकदा दुपारच्या टायमिंगला एक अपसाईडला मोठी रॅली बघायला भेटली तुम्हाला मार्केटमध्ये. मोठी नाही पण तरी पण एक 4-5 पॉईंटची हाय रॅली. तर आता मार्केट थोडंसं विकनेसमध्ये आहे, बँकांचे रिझल्ट त्याच्यामुळे. आणि जे वरच्या साईडला पाहिजे तशी मुवमेंट अजून तरी तुम्हाला बघायला नाही भेटत. तरी बघू, ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. आणि अशा दिवसात तर स्टॅडर्ड ट्रायंगल एक्झिक्यूट करणं थोडंसं जरा रिस्की काम होतं, कारण बजेटपर्यंत प्रीमियम दोन्ही साईडनी वाढत असतात. पण असो, बघू. तर गणेश, एंड करायला घ्यायचं का आपण? एंड करूया आता ब्लॉगचा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय धिंगाणा नव्हता, बाहेरचं शूट करायचंच राहिलं. दोन्ही मोबाईल स्विच ऑफ झाले होते. आणि सध्या आपण ह्या आठवड्यात जास्त स्टॅडर्ड ट्रायंगलवर धिंगाणा नाही केला. जो काय केला तो स्विंगमध्येच केलाय, कारण स्टॅडर्ड ट्रायंगल जर केला तर काय होते, लॉस वाढतो दोन्ही साईडनी. ऍडजस्ट करू शकतो, सगळ्यांचं ऍडजस्ट करू शकतो टाईट स्टॉप लॉस लावून. पण ब्रोकरेज एवढं जाईल ना
की प्रॉफिटपेक्षा ब्रोकरेज जास्त जाईल, त्यामुळे ते बरोबर आहे. तेच ना. आणि स्विंग पण असं काय भांगार बिंगार नाही आहे, स्विंग पण बादशाह आहे. कारण तुम्ही जर बघितलं जे निगेटिव्ह आपला पोर्टफोलिओ 3% गेला तर काल एका दिवसात सगळा कव्हर केला होता त्याने, त्यामुळे भारी आहे. आज पण बघू टुडेज रिटर्नमध्ये 700 रुपये भेटले, 700, 800, 800, 1000 बजेटपर्यंत थोडं तरी भेटू द्या, पण कन्सिस्टंटली इन्कम असू द्या. तर जे काय असेल आता बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्याच्या नाही, आता 3 दिवस सुट्टे आहे, ठीक आहे. सोमवारीच आता बघायला भेटेल मार्केट. आणि या व्हिडिओमध्ये तरी जास्त काही नव्हतं. आणि जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एंजल1 आणि ॲपस्टॉकच्या फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता एंजल1 किंवा ॲपस्टॉकमध्ये एकदम फ्रीमध्ये. त्यात कोणत्याही प्रकारचा तुम्हाला चार्ज नाही लागणार. तर अजून काय नाही आहे, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.